सदाफुले API सदाफुले PSI केदार PSI काळे ओ सावंत तिकडे चौकात करतोय आदरणीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादांना की आपणही यावं। ते काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर दादा अध्यक्ष साहेब, आम्ही मागच्या पंधरवड्यातच या चौकात एक मोठं आंदोलन केलं। आमचा जिल्हा हा खत मिळत असेल तर ऑनलाईन बुकिंग करा, अशा पद्धतीची आमच्या औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्याला मागणी केली आणि शेतकऱ्याला खत मिळणं बंद झालं। अशा परिस्थितीमध्ये आपण सुद्धा एक दुसरं आंदोलन, शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी व्हावी, जो कर्जाचा गळफास शेतकऱ्याला या ठिकाणी लागलेला आहे तो मोकळा करावा, यासाठी रोहित दादा आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे। आणि आपण उभ्या महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केलेली आहे, मला आपल्याला धन्यवाद द्यायचे। आणि मी कल्याण काळे म्हणून खासदार या नात्याने आपल्याला खांद्याला खांदा लावून आपल्या या आंदोलनामध्ये आम्ही सगळेजण सहभागी आहोत, हेही मला आपल्याला या प्रसंगी सांगितलं पाहिजे। या जिल्ह्यात नाही, जालना जिल्ह्यात सुद्धा आपण जे जे काम आम्हाला या शेतकऱ्यांच्यासाठी सांगणार ते निश्चितपणाने आपल्या नेतृत्वाखाली आदरणीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ते पुढे नेऊ, एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो। आणि त्या सरकारला, जे झोपी गेलेलं सरकार आहे, त्या सरकारला जागा करायची परिस्थिती वेळ आता येऊन ठेपलेली आहे। दादा अभी नाही तो कभी नाही, म्हणून शेतकऱ्याला जर कर्जमाफी पाहिजे असेल तर आपल्या सगळ्यांना आज पासून पुढे रस्त्यावर उतरावं लागेल। आणि जोपर्यंत ते कर्जमाफी करत नाही तोपर्यंत उभ्या महाराष्ट्रात आंदोलन चालू ठेवावं लागेल, एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो। आपल्या सगळे नेते या चौकात आलेले
स्फूर्ती करणारी आपल्या मानवाच्या रक्ताच्या थेंबाचं नुकसान हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं तिथं असणार आहे. त्यामुळे हा लढा तुमचा आहे. आता कुठलं इलेक्शन नाही, आता कुठं तिथं प्रचार नाही, पण हे सर्व नेते आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, काँग्रेसच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे कशाला रस्त्यावर आलेले आहेत? हे तुमच्यासाठी आलेले आहेत. जर आमदारांचं, नेत्यांचं त्या ठिकाणी ऐकलं जात नसेल तर शेवटी तुमचंच त्या ठिकाणी ऐकलं जाणार आहे. पण 4-5 लोक लढून काही फायदा नाही. लढायचं असेल तर त्या ठिकाणी एकत्रित तुम्हाला सगळ्यांना लढावं लागणार आहे. त्यामुळे एकजूट असेल तर तुम्हाला न्याय मिळणार आहे. 5 रुपयाला कांद्याचा भाव असताना आपण सर्वांनी मिळून आंदोलन नाशिकला, पुण्याला केलं. 4 आंदोलनं केली. आज भाव कांद्याचा 4 रुपये किलोवरनं आता 30 रुपये किलोवर आलाय. कोणाचा फायदा झाला? शेतकऱ्याचा झाला. मग कर्जमाफी जर देत असताना 35,000 कोटी रुपयाची कर्जमाफी जाहीर झाली, पण शेतकऱ्याला 11,000 कोटी रुपये फक्त तिथं जर मिळणार असतील आणि त्याच्यामध्ये जर आपलं 23,000 कोटीचं नुकसान होणार असेल, आपण बसता का खाली? आपण उतरा खाली, उतरा. त्यामुळे यश जर मिळवायचं असेल तर एकजूट असल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. जर तुम्हाला कर्जमाफी पूर्णपणे सरसकट पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वांना रस्त्यावर यावं लागणार आहे. दिवसाला जर आज शेतकरी आत्महत्या करत असतील तर शेतकऱ्यांची मुलं आणि मुली जर आज कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही कारण का त्यांच्या वडिलांकडे फी देण्यासाठी पैसे नाही, जर त्यांच्या परिवारामध्ये कोण आजारी पडलं तर चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही का त्यांच्याकडे पैसे नाहीत. आणि मग जवळचा माणूस, कुणीतरी जवळचा माणूस फक्त पैसे नसताना श्वास सोडताना त्यांना बघावं लागतं. ही आज शेतकऱ्याची परिस्थिती आहे. आणि शेतकरी अडचणीत असेल तर मजूर अडचणीत असतो, मजूर अडचणीत असेल तर छोटे मोठे व्यापारी अडचणीत येतात, त्याच्याच बरोबर ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत येत असते. म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या हक्काला न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला रस्त्यावर लढल्याशिवाय न्याय मिळणार नाही. या मराठवाड्यामध्ये 25 मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या सरकारने आपल्या सर्वांना काय सांगितलं होतं? पीक विमा कंपनीकडनं 17,000 रुपये हेक्टरी मिळणार. मिळाले का तुम्हाला? मागच्याला विचारतो, 17,000 रुपये हेक्टरी मिळाले का? अहो, ज्या ठिकाणी आपल्याला पीक विमा योजनेच्या अंतर्गत 17 ते 18,000 कोटी रुपये या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होते, त्या शेतकऱ्यांना फक्त 1,200 कोटी रुपये मिळाले. हा अन्याय कोणावर आहे? हा अन्याय कोणावर आहे? जर या राज्याचं पालकत्व या सरकारने घेतलं असेल तर मग आम्हाला कुठली अडचण आली ती अडचण कोणी सोडवली पाहिजे? कोणी सोडवली पाहिजे? ही सरकारनेच खऱ्या अर्थाने सोडवली पाहिजे. तुम्ही बघितलं असेल, हजारो कोटीचा भ्रष्टाचार होता. आमदार म्हणतो 1%, 2%, 5%, 6% पैसे आम्हाला वरपर्यंत पोहोचवावे लागतात. मग हा जर पैसा हे सगळे नेते, हे मंत्री खात असतील आणि आपली घरं बसत असतील आणि इथं जर 1,000 रुपये, 500 रुपयाला आपल्याला लढावं लागत असेल तर मला असं वाटतं की स्वाभिमानी लोकांचा अन्याय, अपमान आहे. त्यामुळे याला उत्तर जर आपल्याला घ्यायचं असेल तर काही झालं तरी आपल्याला इथून हटून चालणार नाही. हटणार का? जर तुम्हाला जेलमध्ये टाकलं तर काय करणार? हे सरकार आपलं ऐकत नसेल तर काय करणार? उद्या जाऊन तुमच्या जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ आली तर ते आंदोलन तुम्ही सर्वजण करणार का? अहो, हे जे आपलं पीक विमा आहे, 4 त्याच्यातले ट्रिगर काढलेत. 4 ट्रिगर काढल्यामुळे दुर्दैवाने आपल्याला मदत तिथं शेतकऱ्याला मिळत नाही. त्यासाठी तुम्हाला सर्वांना सांगतो, पीक विमा योजना सुद्धा पूर्वी पद्धतीची जी होती 1 रुपयामध्ये 4च्या 4 ट्रिगर आणून ती पूर्वीसारखी कर्ज आपलं पीक विमा योजना आपल्याला पाहिजे का नाही पाहिजे? पण पुढच्या वर्षी पाऊस होणार आहे का? सरकार काय म्हणतंय? नाही होणार. पाऊस जर पुढच्या वर्षी होणार नसेल, मी शेतकऱ्यांना विचारतो, तुमच्या शेतामध्ये तुम्ही काय पिकवणार आहे? आपल्याला आपलं खरीप पीक मिळणार आहे का?
आपल्याला आपलं रब्बी पीक मिळणार आहे का? मग पुढच्या वर्षभर जर काहीच पिकणार नसेल तर शेतकऱ्याची जगायचं कसं? आणि शेतकरी जर मरणार असेल तर मजुराली काय करायचं हे तिथं आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. म्हणून हा लढा आहे, हा लढा तुमचा आहे. तुमच्यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर आलोय. त्यामुळे हा लढत असताना कुठेही कानाकोपऱ्यात तिथं पलीकडे असणारे जे सगळे चौकातले शेतकरी आहेत, हा लढा तुमचा आहे. तुम्ही तिथून जर बघत असताल, बघता काय सामील व्हा. काय म्हणायचं? बघता काय सामील व्हा. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. लढेंगे 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 लढेंगे. काही शेतकरी इथं विदर्भातून आलेत, काही मराठवाड्यातले पण शेतकरी इथं आलेले आहेत. कपाशीचं पीक आपण घेत होतो, एखादं वर्ष फक्त चालू शकतं, 2 वर्ष तुम्ही रेग्युलर असावे लागतात. आणि 26-27चं वर्ष सुद्धा टाकले. 26-27चं वर्ष संपलंय का? जर संपलं नसेल तर मग आपल्या मदतीला वर्षभर थांबायचं का आपण? आणि मग जर पुढच्या वर्षी पीकच होणार नसेल तर आमचे शेतकरी रेग्युलर कसे राहणार? त्यामुळे हे सरकार आपल्याला फसवते. बँकेला कर्ज वसुली व्हावी यासाठी हे सरकार प्रयत्न करते. हे शेतकरी बाजूचं सरकार नसून हे जे सरकार आहे ते फक्त बलाढ्य शक्तीच्या व्यावसायिक असणारे बिझनेसमॅन यांचं हे सरकार. अनेक नेते तिथं आले, फोनवर बोलले. तिथं संकट मोचक, काय नाव त्यांचं? गिरीश महाजन. महाजन साहेब तिथं आले, मुख्यमंत्री साहेबांशी फोनवर बोलले आणि आपल्याला काय शब्द दिला त्या पंढरपूरच्या पावनभूमीतून की काही झालं तरी आम्ही तुमच्या बरोबर बैठकलं, आम्ही तुमच्या बरोबर चर्चा करू. आम्ही म्हटलं ठीक आहे, राजकारण काय सगळीकडेच करायचं असतं असं नाही, कधी कधी आपल्याला सरकारला सुद्धा समजून घ्यावं लागतं. आम्ही होकार दिला आणि तिथे असणाऱ्या सामान्य नागरिकांच्या हस्ते, तिथं असणाऱ्या सामान्य जे आपले वारकरी संप्रदायाचे लोक यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आपण आपलं उपोषण सोडलं. आणि आपली अपेक्षा होती की सरकार आपल्याला बोलवेल, पण पंढरपूरच्या पवित्र भूमीमध्ये सुद्धा दुर्दैव असे हे सरकार जर खोटं बोलत असेल तर हे सरकार खोटारडे. यांना पंढरपूरचं पावन भूमीचं सुद्धा त्या ठिकाणी महत्व नाही आणि शेतकऱ्याचं आणि मजुरांचं सुद्धा महत्व नाही. त्यामुळे या सरकारला आपल्याला कुठे ना कुठेतरी उत्तर द्यायचंय. आता इथे 1000 पोलीस पाठवले, त्याच्याबरोबर 40 पोलिसांच्या गाड्या पाठवल्या. हे आपल्याला दडपशाही करतील. त्यामुळे जर हे दडपशाही तिथे करणार असतील तर मला असं वाटतं की आपण जेल भरो आंदोलन करायला हरकत नाही. काय वाटतं तुम्हाला? आम्ही इथं बसून राहणार. सरकारला विनंती करतो, काय झालं तरी तिथं आपण इथून हलणार नाही. शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. अधिवेशन आता मुंबईमध्ये तिथं सुरू आहे, त्यामुळे अधिवेशनामध्ये आमच्या शेतकऱ्याच्या बाबतीतला निर्णय हा झालाच पाहिजे. आणि जोपर्यंत तो निर्णय तिथं होत नाही तोपर्यंत आपण इथून मिळाल तिथं त्या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं तर आपण त्या ठिकाणी शांत बसणार नाही, एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. आणि मला असं वाटतं उभं राहण्यापेक्षा आपण जरा रस्त्यावर बसूया. सीबीआयने दाढी टाकल्या आणि आता सीबीआय शांत. बघा, शाळा सुटलेली नाही, 3 वाजता सुटणार आहे. 3 या संपते. आम्ही बोललोय ना, शाळेच्या गाड्या आल्या तर शाळेच्या गाड्या आपण जाऊन देऊ, शाळेच्या गाड्या आल्या तर आपण जाऊन देऊ. डॉक्टरची गाडी, पेशंटची गाडी, ऍम्ब्युलन्स सगळ्यांना आपण सहकार्य करू. हे बरोबर नाही. बघा, आपण असं शांत राहिलो असतो तर ही 5वी कर्जमाफी आपल्यावर लादली असते. आपण पंढरपूरला आंदोलन केलं, आता इथं आंदोलन केलं, त्यामुळे शेतकऱ्याला कळलेले सरकार आपल्याला फसवते. पण शेतकऱ्याला जर सरकार फसवत असेल तर नुकसान कोणाचं होतंय? नेत्याचं नुकसान होतंय का? नेत्याचं नुकसान होतंय का? कोणाचं नुकसान होतंय? मी विनंती करतो, जाऊ द्या विद्यार्थ्यांना, जाऊ द्या विद्यार्थ्यांना.
कुणीही अडू नये विनंती करतो विद्यार्थ्यांना. आमचं काय मत आहे, सरकारबरोबर बोला ना. शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्यासाठी करतो. जरी शेतकऱ्यांवर अन्याय केला तर काय करायचं मग? बघा, मला असं वाटतं उद्या अधिवेशनामध्ये सरकार म्हणतं या बाबतीतली चर्चा करू. चर्चा नको आहे. शेवटी आंदोलन आपण केले आणि येतानाही आपण अनेक वेळा करू शकतो. उद्या 11, 11:30 वाजता चर्चा करणार आहेत. जर उद्या आपल्याला फसवलं तर काय करायचं मग? अरे तुम्ही सांगा ना काय करायचं मग? उद्या जर फसवलं तर काय करायचं? हात वर करून काय करायचं? मुख्यमंत्र्याला वेळ नाही का? हे बघा, मला एकच आहे, मराठी माणूस असल्यामुळे 1.5-2 तास झालं हे सामान्य लोक जे बसमध्ये अडकलेले आहेत, गाड्यात अडकलेले आहेत, ते आपलेच कुणी ना कुणीतरी आहेत. दादा ते आपले पण मुख्यमंत्र्याला वेळ नाही का शब्द द्यायला? हा बघा, मुख्यमंत्र्याला वेळ नाही का दादा शब्द द्यायला? एक लक्षात ठेवा सरकारनो, मुख्यमंत्र्याने शब्द फिरवला, शब्द फसवला, ह्याचा आम्हाला सोयीस्कर नाही. त्याचे पुतळे चौका चौकात चालू. पण आज हा लढवय्या नेता आमचा रोहित दादा याचाच शब्द राज्याच्या मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा आहे की नाही? आहे की नाही? सगळ्यांचे हात वर करून सांग, आहे की नाही? म्हणजे दादा बोलाल तो या राज्याच्या मुख्यमंत्र्यापेक्षा मोठा शब्द असेल. धन्यवाद. राष्ट्रगीत शब्द घ्या ना. आणि आपला आंदोलन, हे बघा, हे आंदोलन सरकारसाठी बंद करत नाही आपण. काय सरकारसाठी स्थगित करत नाही. हे गरीब आणि सामान्य लोक जे या गाड्यांमध्ये अडकलेले आहेत त्यांच्यासाठी आपण स्थगित करतो. बरोबर का नाही? आणि उद्या 11:30 वाजता मुख्यमंत्री साहेब काय चर्चा करतात, काय बोलतायत हे एकदा आपण बघू. आणि हा लढा स्थगित करून पुढे काय करायचे, पुढची काय दिशा करायची हे आपण सर्वजण त्या ठिकाणी लढू. पण फक्त आमच्या नेत्यांवर, आपल्यावर राहून चालणार नाही. हा लढा तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यावा लागेल. गावात उपोषण करावं लागेल, गावात आंदोलन करावं लागेल, तालुक्यात लढावं लागेल, जिल्ह्यात लढावं लागेल. त्यामुळे हा लढा तुमच्या सर्वांच्या हातामध्ये तुम्ही सर्वजण घ्याल. ज्या पद्धतीने कांद्याला हमीभाव मिळावा, भाव मिळावा, 5 रुपये भाव असताना शेतकऱ्यांनी लढा लढला. आज किलोला 30 रुपयाला भाव गेलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला न्याय त्या लढ्यातून मिळाला. त्यामुळे या लढ्यातून सुद्धा न्याय शेतकऱ्याला द्यायचा असेल तर आपल्याला एकजूट ठेवावी लागेल. त्यामुळे शेतकरी एकजुटीचा हात वर करून सांगा, हो शेतकरी एकजुटीचा. मागे असणारे शेतकरी हातावर हाताची घडी घातले, शेतकरी एकजुटीचा. आमच्या सर्व पोलिसांना विनंती करतो, जो शेतकऱ्याचा मुलगा आहे ना, फक्त शेतकऱ्यासाठी आम्ही बंद करतोय, आम्ही स्थगित करतोय आंदोलन. एकदा आमच्या या शेतकऱ्यासाठी एकदा हात वर करून शेतकऱ्याला पाठिंबा पोलिसांनी द्यावा. शेतकरी एकजुटीचा. बघा, आम्हाला लय वाईट वाटतंय. आम्ही आता हे आंदोलन स्थगित करतोय. आम्ही पोलिसांना सहकार्य केलं. आम्ही शेतकऱ्यांनी हात वर करू नका. शेतकऱ्यांनी पोलिसांना आता तिथं सपोर्ट केला, पाठिंबा दिला. मग आता पोलिसांची जबाबदारी आहे का नाही शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायचे? त्यामुळे त्या सर्व पोलिसांना अधिकाऱ्यांना, तुम्ही शेतकरी, तुमच्या घरचे शेतकरी
एकदा आमच्या शेतकऱ्यासाठी हात वर करून पाठिंबा पोलीस प्रशासनाने द्यावा. आता आम्ही हालत नाही होतो. पोलीस प्रशासनाला विनंती, आमच्या शेतकऱ्याला हात वर करून तुम्ही पाठिंबा द्या. आम्ही आंदोलन स्थगित करतो. शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा. दादा पोलिसांना सांगा गडबड करू नका म्हणा. बघा, नेत्यांना जर इथून शासन प्रशासन घेऊन गेलं तर मग आपले शेतकऱ्याची एकजूट कमी पडली असं म्हणावं लागेल. हे बघा, नेत्यांना जर आत टाकलं, जे जिने गुन्हे कमी नेते राहिले जे तुमच्यासाठी लढतायत त्यांना जर जेलमध्ये टाकलं जात असेल आणि बाकीचे विकले जात असतील तर उद्या जाऊन तुमच्यासाठी रस्त्यावर कोण लढणार आहे? कोण लढणार आहे? अहो, इथं जर मोठ्या मोठ्या माजी मंत्र्यांचं ऐकलं जात नाही, आमदारांचं ऐकलं जात नाही. हे सर्व नेते तुमच्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे यांच्या बाजूनी, यांच्या पाठीशी इथं खासदार काळे साहेब इथं आलेले आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. विदर्भातून हे इथं आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे जोरदार त्यांचा अमर काळे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील. त्यांच्या भागामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलनं त्यांनी उभी केली. अतिशय आक्रमक एक व्यक्तिमत्व तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी इथं आलेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजून. बजरंगभाऊ सोनवणे इथे येतील. तर मला असं वाटतं की आपण सर्वजण उभे राहून बसमध्ये असणाऱ्यांना पण विनंती करतो, पोलिसांना विनंती करतो, संविधानाला केंद्रबिंदू ठेवून आपण काम करतो. त्यामुळे सरकारवर शेवटचं कुठेतरी विश्वास ठेवून उद्या काय करतात ते बघून हा लढा संपलेला, हा लढा संपलेला, हा फक्त आपण काय करतोय, स्थगित ठेवतोय.